नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला बोटनिक ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे। सविस्तर पद्धतीने तुम्ही ती कटिंग बघा, कारण शोल्डर बोटनिक ब्लाउजमध्ये शोल्डर ही खूप महत्त्वाची असते। शोल्डर तर आपली घेण्यामध्ये थोडी तरी चूक झाली तरी आपला ब्लाउज पाठीमागच्या भागामध्ये खेचला जातो आणि पाठीमागचा भाग शोल्डरमध्ये असा टाईट असा वाटतो। याच्यामध्ये बघा, आता पाठच्या साईडला बोटनेक आहे आणि पुढच्या साईडला प्रिन्स कट, म्हणजे पुढे नॉर्मल असाच आपला 7.5 इंचाचा प्रिन्स कटला जेवढा गळा असतो तसा गळा आहे। तर मागे पण बोटनेक असेल आणि पुढे पण बोटनेक असेल तर आपली शोल्डर शक्यतो मॅच होते। पण इथे बघा, पाठीमागच्या साईडला बोटनेक आणि पुढच्या साईडला प्रिन्स कट, कटोरी, साधा ब्लाउज म्हणजे 4 टक्स असेल तर आपली शोल्डर घेण्यामध्ये चूक होते। ते व्यवस्थित पद्धतीने मी कशी घ्यायची ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सविस्तर अशी सांगते। डायरेक्ट मी कपड्यावरती कटिंग करून दाखवणार आहे। याची चेस्ट साईज आहे 40। कोणत्याही चेस्ट साईजला आपण ह्याच पद्धतीने कटिंग करणार आहोत, कारण की समजा आता चेस्टनुसार शोल्डर येत असते, ती शोल्डर व्यवस्थित अशी घ्यायची आणि त्याच्या अर्ध करून शोल्डरचं आपण माप टाकत असतो। आणि पुढे जसं आपल्याला जर बोटनिक नको असेल 4 टक, बोटनिक नको असेल 4 टक्स आणि प्रिन्स कट असेल तर जेवढा आपला पुढे गळा आहे नॉर्मल डीपमध्ये तेवढाच आपण घेणं गरजेचं आहे। जसं मागे गळा फिट, आता बोटनिक असेल तर आपल्याला गळा फिट म्हणजे गळा रुंदी वेगवेगळी येते, पण पुढच्या साईडला जसे आपण नॉर्मल प्रिन्स कटला जशी आपण 2.5 इंचाची घेतो त्याच पद्धतीने पुढच्या साईडला कटिंग टाकणं गरजेचं असतं। हा पण ब्लाउज तसाच आहे, पाठीमागे बोटनिक आणि पुढे आपला नॉर्मल असाच प्रिन्स कट आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित असं लक्ष देऊन बघा, तुम्हाला सविस्तर असं समजेल। स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असा बोटनिक ब्लाउज कटिंग करता येईल। चला तर मग ह्याची मापं तुम्हाला लगेचच दाखवते। इथे बघा चेस्ट साईज आहे 40 इंचाची, त्याचं माप आपण घेतलेलं आहे। हे शोल्डर आपल्याला जर आपल्याला बोटनिक ब्लाउज शिवायचा असेल तर शोल्डर ही आपल्याला अंगावर घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आपण अंगावर शोल्डर व्यवस्थित घेतली तर आपला ब्लाउज हा परफेक्ट असा बसणार। जर आपल्याला शोल्डर अंगावरती घेता येत नसेल तर चेस्टनुसार शोल्डर आपल्याला घेणं गरजेचं असतं। चेस्टनुसार शोल्डरचं माप तर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून मला नक्की कळवा, मी ते तुम्हाला देईल। आणि बघा गळा फिटचं पण माप आपल्याला बोटनिकमध्ये गळा फिटचं माप पण खूप गरजेचं असतं। हे गळा फिट बघा इथं, म्हणजे गळा रुंदी 4.25, ह्याला आहे 4.25 आणि गळ्याची रुंदी पण आपल्याला 4.5 इंचाची, मागे गळा बघा 4.5 इंचाचा हवा आहे। आणि ते मी तुम्हाला सविस्तर कटिंग करताना दाखवतेच। इथे बघा शोल्डर आहे 16 इंच, म्हणजे त्याच्या अर्ध घ्यायचं 8 इंच। चेस्ट आहे 40 भागिले म्हणजे 40चा चौथा भाग केला, इथं 10 इंच आला, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, किती झालं 11.5 इंच। कंबरचं पण तसंच केलं, 32 आहे कंबर, त्याचा चौथा भाग केला 8 आलं, 8 प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन तर 10.5 आलं। मागील लांबी म्हणजे पाठीची लांबी 14.5 तयार आहे, प्लस 1 इंच करून 15.5 घेतली। मागे गळा आहे 4.5 इंचाचा, म्हणजे पूर्ण आपल्याला गळा, आपण तर बोटनिकमध्ये कोणतीही डिझाईन काढून गळा बनवू शकतो, त्याच्यामुळे मागील गळा ह्याचा आहे 11.5 इंचाचा। फक्त मी ही आपले वरचा जो असतो शोल्डरपासला जो असतो गळा, तोच मी इथली लांबी सांगितलेली आहे। बगल आपल्याला ह्याला येणार आहे 6.5 इंचाची। गळा फिट आहे 4.25, शोल्डर टू एपेक्स पॉईंट आहे 11.25 इंच आहे, एपेक्स टू एपेक्स आहे 4 इंच, पुढे गळा आहे 7.5 इंच, गळा फिट पुढचा आहे 2.25 इंच। तुम्ही 2.5 पण घेऊ शकता, 2.25 पण घेऊ शकता। जर तुम्हाला पुढच्या साईडला पण गळा असा ब्रॉड असा पाहिजे, म्हणजे असा पसरट, तर तुम्ही 2.25-3 इंचाचा पण घेऊ शकता। चला तर मग ह्याचे सविस्तर कपड्यावर माप टाकून दाखवते। बघा इथे लक्ष द्या जरा, आता आपण बंद बाजू माझ्याकडे ठेवली आणि खुली बाजू पुढच्या साईडला ठेवली।
इथे बघा माझा डावा हात आहे हा आणि इथं उजवा हात आहे. आपण पाठीचा भाग डाव्या साईडला टाकतो आणि उजव्या साईडला आपण पुढचा भाग टाकत असतो. बघा आता इथं आपली चेस्ट आहे 11.5. 11.5 प्लस आपण पफसाठी 3.5 इंचाचा वाढवलेला आहे एक्स्ट्रा. आधीच आपण घडी करतानाच आपण 11.5 प्लस पफसाठी वाढवून घेत असतो, कारण आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत असतो आणि नंतर कटिंग केल्यानंतर कशातही मार्जिन ॲड करत नाही. त्याच्यामुळे मी आधीच एक्स्ट्रा इथे घेतलेलं असतं. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व मापं डिटेलमध्ये समजतील. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. इथे बघा आता पाठीची लांबी आपली आहे, म्हणजे मागील लांबी आपली आहे 15.5 इंच. व्यवस्थित असं टेप धरायचा. इथे बघा व्यवस्थित असा टेप धरायचा. आपली शोल्डर आहे 8 इंच. बोटनिकमध्ये शोल्डरचं माप खूप गरजेचं असतं. व्यवस्थित असं शोल्डरचं माप घ्यायचं, म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित असा येतो. जे अंगावरचे शोल्डर आहे त्याच्या हाफ केला आणि इथं मी माप टाकलेला आहे. इथं एक पॉइंट घेतला लाईन सरळ येण्यासाठी. इथे बघा बगलच्या साईडला आपण 1.5 इंच, म्हणजे 1 ला 2 लाईन कमी, तेवढे मी डाऊन करणार आहे. इथे एक पॉइंट घेतला आणि इथूनच आपल्याला बगल घ्यायची आहे. 6.5 इंचाची आपण बगल इथं घेणार आहे. इथे बघा इथून 6.5 इंचाची इथं बगल घेणार आहे. चा चौथा भाग. इथे बघा 40चा चौथा भाग 10 इंच आणि शिलाई मार्जिन. इथे बघा 40चा चौथा भाग 10 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच, बरोबर 11.5 इंच. आता कंबरचं बघा, कंबर आहे 32. 32चा चौथा भाग 8. टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची. इथे बघा बगलच्या साईडला आपण 1.5 इंच इकडे अलीकडे एक पॉइंट घेतलेला आहे आणि ह्या पॉइंटपासूनच आपण 1.5 इंचला बगलचा शेप घेणार आहे. इथे बघा इथून घेतला या पॉइंटपासून आणि आपण बगलचा शेप देणार आहे. हे बघा असा. आता इथे आपल्याला गळा फिट आहे 4.25 इंचाचा. हे बघा इथं आपल्याला गळा फिट आहे 4.25 इंचाचा. इथे एक पॉइंट घ्यायचा. आपला गळा लांबी आहे 4.5 इंचाची. मी फक्त वरच्याच गळ्याचं सांगत आहे तुम्हाला याचं. आणि इथून आपला व्यवस्थित असं इथं टेप धरायचा आणि व्यवस्थित असा इथं कोण्याला टेप धरायचा आणि 1.5 इंच घेऊन शेप द्यायचा. सर्व चेस्ट साईजला इथून इथं 1.5 इंचाचा शेप घ्यायचा. मागे गळा बोटनिकसाठी आपण कोणताही घेऊ शकतो. इथं मंदिर टाईप असतो तो पण घेऊ शकतो. तो घेण्यासाठी काय करायचं, हा गळा फिट जो आहे म्हणजे हा जो गळा फिट आहे 4.25 इंचाचा, तोच इथं 4.25 इंचाचा असा टाकायचा आणि गळ्याचा आकार द्यायचा. व्यवस्थित असा डीप आपला गळा तो पण येणार. जर आपल्याला जास्त पसरट नको असेल तर आपण इथं 2.5 मध्येच हा गळा पण इथं काढून
काढू शकतो. 2.5 मध्ये घ्यायचा, 3 मध्ये घ्यायचा, 3.5 मध्ये आणि 4.25 मध्ये. म्हणजे आपल्याला जेवढा रुंद असा गळा असा डीप असा पाहिजे तेवढा आपण इथं घेऊ शकतो. ह्याचा गळा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते आणि स्टिचिंग पण करून दाखवते. व्यवस्थित असा आहे. इथं बघा, आता इथून इथं आपण 1.25 इंच डाऊन केलेलं ते शोल्डरच्या साईडला लाईन मारून घ्यायची. गळ्याच्या बाजूला लाईन मारून घ्यायची. इथे बघा आपण शोल्डर डाऊन केलेलं ते आता ही गळाफीट जी आहे तिथपर्यंत आपण जोडून घेणार आहे लाईन अशी. आता बघा इथं शोल्डर आपली किती बाकी आहे. इथं खूप महत्त्वाचं माप आहे. खूप लक्ष देऊन तुम्ही बघा. तुम्हाला बोटनिक ब्लाऊज, कोणताही बोटनिक ब्लाऊज तुमचा कधीच शोल्डरमध्ये चुकणार नाही. आणि बाही लावताना आपली शोल्डरची पट्टी पाठीमागची मोठी आणि पुढची छोटी कधीच होणार नाही. त्याच्यामुळे इथं शोल्डरच्या इथं लक्ष देऊन बघा तुम्ही. आता बघा इथं शोल्डर किती बाकी आहे आपली, 4.25 इंचाची. आणि आपल्याला ह्याचा गळाफीट किती आहे तर 3.25 इंचाचा. आपण 2.5 पण घेऊ शकतो. आपली जर छोटी घडी असती तर आपण इथं 2.5 इंचाचं घेतलं असतं. पण आता जर आपल्याला ब्रॉड गळा पुढचा पाहिजे असेल तर आपण इथं 2.25-3 इंचाचं पण घेऊ शकतो. तर मी आता इथं पुढे गळा बघा, इथं गळाफीट म्हणजे गळा रुंदी मी इथं 2.25 घेतलेला आहे. आणि जी आपली इथं शोल्डर जी राहिलेली आहे ना, हे बघा इथं जी शोल्डर राहिलेली असते ते आपण त्याच्या पुढे टाकणार आहे. इथं बघा 4.25 इंचाची आपली शोल्डर इथं राहिली होती. हे बघा असं. आता हे पूर्ण किती झालं बघा, 6.5 इंच. तसंच एक पॉईंट इथं 6.5चा घ्यायचा आणि आपली बगल पुढे 6 इंचाची येणार आहे. हे बघा पुढच्या साईडला बगल मी 6 इंचाचीच घेतलेली आहे. 40चा चौथा भाग 10 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन बरोबर 11.5. आता पुढच्या साईडला आपण नेहमीप्रमाणे 1/2 इंचाचा सेप देत असतो. हे बघा इथून इथं 1/2 इंच घ्यायचं आणि पुढच्या साईडला सेप देऊन घ्यायचा 1/2 इंचाचा. आपला गळाफीट आहे 2.25. एक पॉईंट इथं पण घेतला मी जेणेकरून आपली लाईन सरळ येते. पुढे गळा आहे आपला याला फक्त पाठीमागेच बोटनिक आहे. पुढे आपला नॉर्मल असाच आपला डीप नेक आहे. इथे बघा 7.5 इंचाचा पुढे गळा आहे. पुढच्या साईडला बोटनिक हवा असेल तर सेम जसं आपण पाठीच्या भागाला माप टाकतो तसंच सेम पुढच्या भागाला टाकायचं. एवढंच की पुढे जी गळा रुंदी असते म्हणजे पुढची जी गळा लांबी असते, गळा रुंदी जी आपण ही 4.25 घेतलेली आहे तीच टाकायची आणि गळ्याची लांबी फक्त आपण 5.5 इंचपर्यंत घेऊ शकतो. 5.5 इंचापर्यंतच घ्यायची जेणेकरून आपला पुढच्या साईडला ब्लाऊज व्यवस्थित असा बसला जातो. इथे बघा आता पाठीची लांबी आपली 15.5 आहे तर पुढची लांबी आपली +1 इंच करून येणार आहे. 15.5 + 1 इंच, 15.5 + 1 इंच 16.5 इंच. व्यवस्थित असे दोन्ही पॉईंट मी दिलेले आहेत. व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची. इथे बघा एपेक्स टू एपेक्स आपला आहे 4 इंच आणि शोल्डर टू एपेक्स आहे 11.5 इंच. 11ला 2 लाईन कमी. इथे बघा व्यवस्थित असं मागच्या व्हिडिओमध्ये पण
मागच्या व्हिडिओमध्ये मी याचं डिटेल असं माप सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही घ्या. व्यवस्थित असं पुढच्या भागाला आपला ब्लाऊज बसणार आहे. आता इथे बघा, इथून पण खालच्या साईड पण, इथून पण बघा खाली पण एक मी पॉइंट दिला आहे. व्यवस्थित अशी ही लाईन मारून घ्यायची. इथे बघा, जिथे आपला हा बगलचा शेप संपलेला आहे तिथे हा आपण प्रिन्स कटचा शेप देणार आहे. हा बघा. आता बघा, आपण ह्याला पफसाठी 3.5 इंचाचं माप घेणार आहे. इथून इथं बघा 3.5 इंचाचं माप घेतलेलं आहे. आणि ही लाईन जिथं आपलं शोल्डर टू अपेक्सचा पॉइंट आलेला आहे तिथे लाईन जोडून घ्यायची. हे बघा, आणि इथून 1/2 इंच माप घ्यायचं, इथून 1/2 इंच, आणि आपण शेप देणार आहे. हा बघा, हे आपलं वेस्ट गेलेलं आहे, म्हणजे इथे आपण हा पफसाठी वाढवलेला आहे. बघा इथे बघा, वरच्या साईडनं पण आपण अर्ध्या इंचाचा टक्स घेणार आहे. इथून इथं हे असा इथून 2.5 पावणे 3 पर्यंत घ्यायचं. हा बघा, इथून इथं हे अर्धा इंचचं आपण कटिंग करणार आहे. बघा, हे इथून इथं हा आपण टक्स इथला छोट्या घड्यांना नाही घेतला तरी पण चालतो, पण मोठ्या घड्यांना व्यवस्थित असं पफ येण्यासाठी हे माप घ्या. व्यवस्थित असा चेस्टमध्ये पफ पडला जातो. आपल्याला तर जास्त पफ हवा असेल तर हा आपण टक्स घेणं गरजेचं आहे. इथे बघा, बटनपट्टीच्या साईडला पण मी एक टक्स घेते. इथून इथं बघा, इथून इथं ह्या पॉईंटपासून 1 इंच, इथे 1 इंच गॅप ठेवायचा. हा टक्स आपल्या आवडीवर आहे. प्रिन्स कटला पुढचा गळा आपण कोणताही घेऊ शकतो. मी ह्याला पंचकोनी, इथे पंचकोनी मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. हे व्यवस्थित असा आपण याला पानगळा पण घेऊ शकतो, पंचकोनी पण घेऊ शकतो. प्रिन्स कटला पुढच्या साईडला कोणतेही गळे खूप सुंदर असे दिसतात. इथे बघा, आता जे आपण हा 3.5 इंचाचा इथे बघा, जो आपण इथं पुढच्या पफसाठी जे 3.5 इंचाचं माप घेतलेलं आहे ते आपण कंबरच्या पुढे वाढवणं गरजेचं आहे. इथे बघा, कंबरचा चौथा भाग आपला आलेला आहे 8 चोक 32 आणि 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. जसं आपण पाठीच्या साईडला, जसं आपण पाठीमागच्या भागाला कंबरचा चौथा भाग करून प्लस 1 इंच टक्ससाठी आणि प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच करतो, तसंच सेम पुढच्या साईडला पण घेणं गरजेचं आहे. कंबरची आणि चेस्टची लाईन जोडून घेते. इथे बघा, आता पुढच्या साईडला मला इथे बघा, पुढच्या साईडला आपल्याला पफसाठी 3.5 इंचाचं आपण वाढवलेलं त्याचा पॉइंट इथे बघा, आपण पफसाठी 3.5 इंचाचं घेतलेलं आहे. चेस्ट साईज 40 आहे म्हणून आपण इथं 3.5 इंचाचा पफ येण्यासाठी घेतलेला आहे माप. ते व्यवस्थित असं पुढच्या साईडला वाढवणं गरजेचं आहे. हे बघा, इथून इथं 3.5 इंचाचं घेतलं आणि वरून बघा, वरच्या साईडला बघा अर्धा इंच ही शिलाई मार्जिन आणि ह्याला हे दोन्ही भाग जोडण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन. तर आपण इथं बगलच्या साईडला 1 इंच वाढवायचं.
आणि 3.5ची आणि ही 1 इंचाची लाईन जोडून घ्यायची। हे बघा इथे बघा, आता हा आपण भाग जोडत असताना हा भाग कमी होतो आणि इथला भाग जास्त होतो, त्याच्यामुळे इथं माप मोजणं गरजेचं आहे। इथे बघा आता किती येते, 5.5 इंच। ह्या शेवटच्या लाईनला किती येते बघा, 5.5 इंच। तसंच आपण ह्या शेपनं आपण 5.5 कुठे येते बघायचं, इथून इथं बघा इथे येते। तर हा व्यवस्थित असा पॉइंट घ्यायचा आणि जिथून आपण जिथं 3.5 इंचाचं वाढवून पुढे घेतलेलं असतं त्या लाईनला आपण अर्धा इंच वरती लाईन मारायची, इथे बघा। आणि ही लाईन आणि इथली लाईन जोडून घ्यायची, हे बघा अशी। व्यवस्थित असं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं सर्व माप डिटेलमध्ये समजतील। पुढच्या भागाचा प्रिन्स कट, पुढच्या भागाला पण खूप प्रिन्स कट हा तुमचा व्यवस्थित असा बसणार, 100% गॅरंटीने सांगते। व्यवस्थित असं माप टाका तुम्ही बघा। चेस्टमध्ये ब्लाऊज किती व्यवस्थित आणि मस्त असा बसणार आहे। चला आपण ह्याची लगेचच कटिंग करून घेऊया। ह्याची पूर्ण कटिंग झालेली आहे। आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला लगेचच हा आपण बाहेरचा शेप कटिंग करून घेणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी बाहीची कटिंग सविस्तर आणि सोप्या पद्धतीत कशी करायची ते दाखवणार आहे, जेणेकरून छोटी बाही कटिंग करताना तुमची चुकणार नाही। आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचीच घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। हा पुढचा भाग बघा, मी इथं बंद बाजूला ठेवून कटिंग केलेला आहे। आपल्याला जर बटनपट्टी पाठच्या साईडला पाहिजे असेल तर आपण हे बंद बाजूला ठेवून कटिंग करायचं आणि हा भाग कधीच क्रॉस नाही ठेवायचा, सरळवर ठेवून मी कटिंग केलेला आहे व्यवस्थित असं, कारण की आपण इथं पफसाठी माप व्यवस्थित असं घेतलेलं असतं, त्याच्यामुळे हा भाग क्रॉस ठेवणं गरजेचं नाहीये। व्यवस्थित असं सरळवर ठेवून कटिंग करून घ्यायचं। चला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया। बाय बाय।